मंडळी नमस्कार. आज आपण किल्ले धारूर तालुक्यातील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग बहुलवाडी फाटा या ठिकाणी आहोत. 33 केवी लाईन आहे या ठिकाणी, त्यांचं उपकेंद्र आहे आणि या ठिकाणी गावंदार ग्रामस्थ नागरिक सर्व या ठिकाणी दुपारपासून हजर आहेत. काय प्रश्न आहेत त्यांचे? आज 30 ऑगस्ट शनिवार संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि गावचे सरपंच व सर्व नागरिक या ठिकाणी तरुण उपस्थित आहेत. काय प्रश्न आहेत? महावितरणकडून काय त्यांचा छळ करण्यात आला गावकऱ्यांचा, कशाबद्दल या ठिकाणी आज त्यांचा म्हणजे कुलूप लावण्याच्या भूमिकेमध्ये आहेत ते सर्व ग्रामस्थ, काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. कुठले प्रश्न आहेत आपले आणि कुठल्या संदर्भात आपण या ठिकाणी एवढे ग्रामस्थ या ठिकाणी जमलात? आज आम्ही 4 वाजल्यापासून माननीय जोगदंड साहेबांना फोन लावतो. आमच्या गावातील आज गौरी पूजनाचा दिवस आहे, समजा गौरीचं आगमन होणार आहे, गणपतीचं आगमन झालेलं आहे. आज महिलांना सणासाठी काही वस्तू काढायच्या असतात, त्याच्यामुळं लाईटीची आज आवश्यकता आहे, पण ती लाईट नाही आहे. आम्ही साहेबांना फोन करतो 3-4 वाजल्यापासून, फोन घेत नाहीत आणि आता सबस्टेशनवर आलो, आम्हाला परमिट द्या, आमचं आम्ही काम करून घेतो माणसं लावून, तरी पण परमिट भेटत नाही. आणि शेतातली लाईट सर 2 महिने झालं शेतातील लाईट नाही. पाऊस पडलाय म्हणून तरी थोडं बरं आहे, पण उसाला उन्नी लागली, जनावराला पाणी पिण्यासाठी लाईटीची आवश्यकता आहे. आणि शासन म्हणतं की शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, आत्महत्या करू नये. साहेब 2-2 महिने जर लाईट नसेल तर कशा शेतकऱ्यांनी संयम बाळगायचा आहे? गावातील किती रोहित्र आहेत गावात एकूण आणि किती बंद आहेत आज बंद अवस्थेमध्ये? सर फक्त 2 चालू आहेत रोहित्र, आणि बाकीचे जे रोहित्र आहेत 10-12 काय जे असतील गावातील शेतातील ते सर्व बंद आहेत, सर्व बंद आहेत. कुणाचं काय आहे, गावाला लाईनमॅन नाहीये. साहेबांना फोन केला तर साहेब लोकलच्या कुणाला तरी पाठवतात, ते थोडं काहीतरी डागडुग करतं, एक दिवस चालतं दुसऱ्या दिवशी बंद पडतं. त्या लोकलच्या ह्याला 1000-500 आम्हाला सरपंचाला द्यावं लागतात किंवा शेतकऱ्याला पट्टी करून द्यावं लागते. आज एवढ्या संख्येने आपण इथं आलात तर काय मागण्या आहेत आपल्या? आम्हाला लाईट साहेब एक विनंती तुम्हाला पत्रकारितेच्या माध्यमातून तुमच्या, की तुम्ही आमच्यासाठी एक लढा लढावा आणि आम्हाला लाईट एक सुरळीतपणे शेतकऱ्याला पण द्यावी आणि गावाला पण द्यावी आणि लाईटमॅनची व्यवस्था करावी. आम्ही उठलं की सरपंचाला फोन करतो, सरपंच म्हणतो मी तरी काय करू. आता सरपंचाचा बी फोन जर जोगदंड साहेब उचलत नसतील सन्माननीय, तर मग आमच्यासारख्या सामान्याचं काय हो? हे प्रश्न तुम्ही मार्गी लावावेत, एवढीच विनंती आमची. आज 20 ग्राहकासोबत गावचे उपसरपंच आहेत बिबी शेनबडे. मुख्य मागण्या काय आहेत आपल्या ठिकाणी? मुख्य मागण्या एवढ्याच आहेत की गेली 2 महिन्याखाली आपण धारूर सबस्टेशन आणि धारूर तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आमच्या गावातील आणि शेतकऱ्यांची लाईट आणि गावातील जे डबके आमचे झालेत सिंगल फेजचे, ते या ठिकाणी आम्हाला सुरळीत आमच्या लाईटचा पुरवठा करण्यात यावा आणि आमच्या गावाला कायमस्वरूपी एक लाईनमॅन देण्यात यावा. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषण म्हणण्यापेक्षा रस्ता रोकोचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं. परंतु सन्माननीय आपल्या धारूरचे पोलीस निरीक्षक साहेब सन्माननीय वाघमोडे साहेबांनी सांगितलं की आपण या ठिकाणी मध्यस्थी करून आपण तुमचा प्रश्न मिटवू. परंतु कसं तरी आम्ही सगळेजण आक्रमक होतो, आंदोलन करण्याच्या पवित्रात होतो, परंतु या ठिकाणी कुठेतरी प्रशासनाला वेठीस न धरण्यापेक्षा त्यांचा आपण कुठेतरी आदर केला पाहिजे या हेतून आम्ही या ठिकाणी त्यांचं 2 दिवसात त्यांनी वेळ मागितला. 2 दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिला. 2 दिवस त्यांनी या ठिकाणी लाईट सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमची कायमस्वरूपी मागणी होती की आम्हाला लाईनमॅन पाहिजे काय, परंतु लाईनमॅनची आजपर्यंत या ठिकाणी आपल्या गावाला नियुक्ती झालेली नाही. दुसरी गोष्ट, 8 दिवसाखाली सांगतात की तुमच्या गावाला एक लाईनमॅन दिलेला आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला लाईनमॅनची नामची कसलीच या गावामध्ये कोणी तोंड सुद्धा बघितलेलं नाही. आज आपल्या इथं गणेश उत्सव चालू आहे सध्या, आज गौरीचं आगमन आहे आणि गावातील आज अर्ध गाव अंधारात आहे. तर या संबंधित आपण या ठिकाणी 4 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत, तर अधिकाऱ्यांवर काय आपण संपर्क केला का? सर या ठिकाणी अधिकाऱ्यांना संपर्क मी मोरे साहेब सन्माननीय आपल्या कोणते DY साहेब आहेत त्यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही. सन्मान्य जोगदंड साहेबांना फोन केला, 8 वेळेस फोन केला, परंतु ते सुद्धा फोन घेत नाहीत. ते कट करतात फोन, मेसेज टाकतात काय आय एम ड्रायव्हिंग कॉल लेटर, म्हणजे अशा प्रकारचं त्यांना मला एक कळत नाही की जोगदंड साहेब एवढं बिजी कशामध्ये आहेत की ते गावातील प्रतिष्ठित माणसाला सुद्धा फोन उचलत नाहीत काय. मग त्यांना या ठिकाणी शासन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी, लाईटचे प्रश्न सोडण्यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य लोक फोन करत असतात. त्यामुळं जर अधिकारी जर आमचे फोन उचलत नसतील, आम्हाला जर आमच्या गावाला लाईनमॅन नसेल,
आम्हाला फोन करायचं तुम्हाला हौस नाही. जर प्रश्न आमचे सुटत असतील, आमचा प्रश्न सोडत असेल तर त्यांना फोन करायचा. आम्हाला काय असं काय त्यांच्याकडे काम नाही का दुसरं काय लाईटचं सोडता? परंतु ते लाईटचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मार्ग लावत नाहीत. जवळपास असा एकही दिवस नाही की गावातला लाईटचा प्रश्न कोणत्या ना कोणत्या डीपीचा नाही. किती बंद आहेत आणि किती गेली चालू आहेत? 15 दिवसाखाली या ठिकाणी 3 डबके गावातील जळाले होते. 3 डबके जळाल्यानंतर मी या ठिकाणी सन्माननीय मोरे साहेबांना संपर्क साधला. मी त्यांच्या ऑफिसला गेलो. ते म्हणले की 2 दिवसामध्ये तुम्हाला सरपंच आम्ही 2 डब्याची व्यवस्था करू. जोगदंड साहेबांना सांगितलं की आम्ही करू. परंतु या ठिकाणी आजपर्यंत 6 महिने झालं आणि 3 वर्षापासून मी बघतो माझ्याकडे जोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत आली 3 वर्षापासून स्वखर्चानं या ठिकाणी मी आणि समजा गावातल्या काही लोकांनी पट्टी करून वर्गणी करून या ठिकाणी प्रत्येक काम केलं जातंय. गावामध्ये या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कोणीही काम करत नाही. कारण की या ठिकाणी लाईन आपलं जोगदंड साहेबाचा विषय असा आहे की ते आपल्याला परमिट, सरपंचानं फोन केला तर परमिट मिळत नाही. पण त्यांनी समजा काही त्यांचे ठराविक माणसं असतील त्यांनी फोन केला की त्याला परमिट मिळतं. त्यांचा फोन उचलत पण आमचा उचलत नाहीत. म्हणजे इतका अवघड खेळ झालाय की पदावर असणाऱ्या माणसाला सुद्धा या ठिकाणी सन्मान नाही. मग जाणून बुजून या ठिकाणी ते काम करतायत. माझी एकच प्रशासनाला विनंती आहे, जर जोगदंड साहेबाला या ठिकाणी काम करायचं नसेल तर आमची विनंती, शेतकऱ्यांना वेठी धरू नका. तुम्हाला जर आमच्या गावाचा त्रास असेल तर तुम्ही आमच्या या ठिकाणी दारू तालुका सोडून दुसरीकडे बदली करा. परंतु तुम्ही जर काम करायची तुमची इच्छा नसेल, त्या तालुक्यामध्ये तुम्हाला त्रास होत असेल किंवा आमच्याकडून काही त्रास होत असेल तर आमची सुद्धा या ठिकाणी प्रामाणिक आमची मागणी की बाबा या ठिकाणी तुम्ही अधिकारी आहात, आम्ही गावातील आमच्याकडे पदभार आहे, त्यामुळे गावातील लोक आम्हाला फोन करतात, आम्ही तुम्हाला फोन करतो. आणि तुमचे जर प्रश्न सुटत नसतील आणि जर आमच्या जर गावातील लोकांची समस्या सुटत नसतील तर या पदावर राहण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा नाही, तुम्हाला सुद्धा नाही. त्यामुळे जर या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये आता 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ आणि या सबस्टेशनच्या समोर या ठिकाणी आम्ही कुलूप लावून रस्ता रोको करणार आहोत. त्यामुळं आम्ही या ठिकाणी साहेबांना फोन केला. सन्माननीय आमच्या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब असतील, जयसिंगभाई असेल किंवा बऱ्याच जणांना या ठिकाणी आम्ही फोन लावले. फोनवर बोलतात. जोगदंड साहेबाचा खेळ असा आहे की फक्त हो हो म्हणणार, उद्या येऊन टाकतो, परत येऊन टाकतो, पण त्यांचा म्हणजे शब्द कोणताच खरा नसतोय. म्हणजे खोटं बोलण्याचं या ठिकाणी त्यांचं मी प्रत्येक त्यांची गोष्ट बघतो, ते एक शब्द खोटा बोलत नाहीत. जे शब्दाला ते कधीच पाळत नाहीत. अधिकारी म्हणजे कसा असावा ह्याचं मला थोडं वाईट वाटतं त्यांच्याकडे. म्हणजे आपली आज काय भूमिका या ठिकाणी आपण जे काय 4 वाजता थांबला की आम्ही 4 वाजल्यापासून या सबस्टेशनला आमच्या गावातील तरुण या ठिकाणी येऊन बसलेत. गावामध्ये आज गौरी उत्सवाचा सण आहे. महिलांना या ठिकाणी गौरीसाठी जे काय स्वयंपाकाचं म्हणजे असतंय, समजा पदार्थ असतात, करंज्या असतील, लाडू असतील, जे असेल ते या ठिकाणी बनवायचं असते. आणि आज गावामध्ये लाईट नाही. गणपती उत्सव या ठिकाणी आहे. आपल्या हिंदूचा म्हणतात पवित्र सण आहे हा गणपती उत्सव. आणि त्या सणामध्ये सुद्धा या ठिकाणी गावातील आमच्या गावकऱ्यांना लाईट या ठिकाणी जाणून बुजून हे लक्षात घ्या की आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने पैसे देतो लोकांना आणि लाईट चालू करून घेतो, परंतु आम्हाला परमिट मिळत नाही. 4 वाजल्यापासून या ठिकाणी ऑपरेटर आहे, तिथं मॅडम आहेत कोणत्या तरी, चव्हाण मॅडम काहीतरी कोणी, त्यांना या ठिकाणी आम्ही विनंती केली की बाबा आम्हाला परमिट द्या, आम्ही आमचं काम करून घेतो. आम्हाला लाईनमॅनची अपेक्षा नाही किंवा लाईनमॅनचा आम्ही सोडून दिला विषय, आम्ही आमच्या स्वखर्चाने पैसे देऊन आम्ही करतो. आम्हाला तर काही 1 रुपयाची मदत नाही ह्याची. गेले 3 महिन्याखाली आम्ही या ठिकाणी गावातून महावितरणचे काही अधिकारी म्हणतात की तुम्ही लाईट बिल वगैरे गावातले नागरिक भरत नाही. मग तेच मला प्रश्न मांडायचा आहे की गेल्या 3 महिन्याखाली आपल्या गावातून मी प्रत्येक डीपीच्या लोकांकडून 2-3 हजार रुपये जमा केले होते. आणि ते पैसे सन्माननीय गावातील त्यांचे लाईनमॅन असतील, त्यांचे कोणी ऑपरेटर असतील, त्यांनी या ठिकाणी गावातून पैसे गोळा केलेत, परंतु कोणालाही पावती मिळालेली नाही. त्या पावतीला त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि त्याचं पावती मिळालं नाही, आम्हाला एकही डबका मिळालेला नाही. त्यामुळं या ठिकाणी बोलाय भरपूर आहेत आणि असे भरपूर गोष्टी मला माहितीत, परंतु या ठिकाणी आम्हाला वाटतंय की कशाला हे करायचं. परंतु गावामध्ये अतिशय म्हणजे बट्यागोळ झाला लाईटचा. 4 वाजल्यापासून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी परमिट मिळत नाही. आणि सन्माननीय जे चांगल्या पदावर आहेत इंजिनियर साहेब, जोगदंड साहेब, ते आपला स्वतःचा फोन बंद करून ठेवतात. अरे लाईटचे दिवस, लाईट आता पावसाळ्याचे दिवस आहेत, एखादं कुठं घरावर एखादं कुठं अचानक कोणाची म्हणजे पडू शकते, लाईट वायर तुटू शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर इंजिनियरचा फोन नसेल चालू आणि जर या शेतकऱ्यांना काही अशी अडचण आली तर त्याला जिम्मेदार कोण आहे? जर काही अशी घटना घडल्या तर 100% काय सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी स्वतः इंजिनियर राहतील. कारण की ऑपरेटर तुमचा म्हणतो की आम्हाला साहेबाचा फोन आल्याशिवाय आम्हाला परमिट देता येत नाही. मग आम्ही परमिट घ्यायचं कोणाकडून? जर काही घटना घडली, समजा काही वायर तुटलं, कोणाचं काही तार तुटली किंवा एखादी काही घटना घडली, आता पावसाळ्या दिवसात सध्या 3 दिवसापासून गावात पाऊस चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये जर साप निघतात त्याच्याकडे, आता गेली 2 महिन्याखाली आपल्या कोया या गावामध्ये
अंधाराचे दिवस होते, असाच या ठिकाणी पाऊस पडला आणि काय रात्री आपल्या गावामध्ये आमच्या साप चावला एक अंधारामध्ये. 8 दिवसाखाली एक जणाला साप चावलाय. काय मग हे जाणून बुजून जर या ठिकाणी जर हे प्रशासन त्रास देण्याचं काम करत असेल, हे इंजिनियर साहेब जर त्रास देण्याचं काम करत असतील आणि यांची जर कोणी दखल घेत नसेल, यांना जर कोणी या ठिकाणी वाढली नसेल किंवा यांना जर कोणी समज देत नसेल, तर या ठिकाणी आम्हाला भविष्यामध्ये ह्याचा आक्रमक पवित्र घ्यावं लागेल. आणि जर आमचं या ठिकाणी जर त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी या ठिकाणी आमचं या ठिकाणी तालुका सोडून जावं आणि जिथं कुठं काय बाबा तुम्हाला बसून कुठं काय नोकरी मिळते त्या ठिकाणी करावी, ही आमची या ठिकाणी प्रामाणिकपणे इच्छा आहे. जर आता 4 वाजेपासून आम्ही थांबलो, इथं थांबलो होतो आम्ही, आता आम्ही अर्धा तास वाट बघू. अर्धा तासामध्ये जर या ठिकाणी सन्माननीय इंजिनियरने जर आम्हाला परमिट नाही दिलं तर आम्ही या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत देत नाही. आणि आज फक्त हे तात्पुरता प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणजे उद्याच्या सणामुळं. आणि मंगळवारी सविस्तर या ठिकाणी तहसील कार्यालय असेल, आपलं धारूरचं ऑफिस असेल, या ठिकाणी निवेदन देणार आहे. आणि निवेदन देऊन जर ह्या कायमस्वरूपी आमच्या लाईटचे प्रश्न मार्गी नाही झाले तर आम्ही 2 दिवसाची मुदत देणार आहोत. म्हणजे मंगळवारी आम्ही निवेदन देणार आहोत. गुरुवारपर्यंत जर हे प्रश्न आमच्या मार्गी लावले नाहीत, आम्हाला कायमस्वरूपी लाईनमॅन दिला नाही चांगला काय, आणि शेतकऱ्यांच्या डेप्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही या ठिकाणी ह्या सबस्टेशन समोर किंवा आपल्या गावंदाराच्या बसस्टँडच्या समोर आम्ही मग आमच्या काय गुन्हे दाखल करायचे होत्या काय काय आम्ही, कारण की शेतकऱ्यासाठी आमच्या गुन्हा दाखल झाला तर काय अडचण नाही. कारण की आम्ही बी कतरून गेलो, दररोज मी लोकांच्या बोलणं खो लोक कतरून गेलेत, शेतकरी परेशान झाले, तर शेतकरी आम्हाला फोन लावतात आणि आम्हाला सुद्धा आम्ही परेशान झालो. की आम्हाला सुद्धा जर अधिकारी जर आम्हाला दखल देत नसतील आमची आणि सरपंच जर ऐकत नसतील तर मग पदावर राहून तर काय उपयोग. त्यामुळं आम्ही मंगळवारी निवेदन देणार आहोत. गुरुवारी सर्व प्रश्न मार्गी नाही लावले तर आम्ही शुक्रवारी या सबस्टेशनच्या बाहेर कुलूप ठोकून आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी धारूर तालुक्यातील भोगलवाडा फाटा या ठिकाणी असणारे 33 केवी उपकेंद्र आहे. या ठिकाणी असणारे संबंधित लाईनमॅन तर गावासाठी नाहीत, मात्र जे इंजिनियर आहेत श्री जोगदंड साहेब यांनी या ठिकाणी नागरिकांचे कुठले फोन किंवा कॉल उचलत नाहीत. 4 वाजल्यापासून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी बसून आहेत. त्यांचा प्रश्न तात्काळ जर मार्गी नाही लागला तर ते अजूनही या ठिकाणी बसून राहणार असे त्यांचं या ठिकाणी मत आहे. गौरधन बडे, किल्ले धारूर, बीड.